मागे मी ते लोटे MIDC इथल्या जे लक्ष्मी ऑर्गॅनिक मध्ये जे पिपास केमिकल बनवला जातोय, ज्यामुळं 3.5 लाख लोक इटलीमध्ये रोगी झाली, 4,000च्या वर लोक मेली, सगळं पाणी जमिनीत सगळं दूषित झालं. आणि तीच कंपनी लोटे MIDC मधल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या तिथं तिथं तो केमिकल बनतोय. आता त्याविषयी बोललो तर मला असं मला काही नातेवाईक असं बोलले की जर तू बोललास तर तुझ्या जीवाला धोका आहे. अरे धोका असा नाही तसा आपल्याला धोकाच आहे की, असं नाही तसं आपण जगून आपली पुढची पिढी आपला पण आयुष्य धोक्यातच टाकतोय की. मग पुढे धोका घेऊन मेल्यापेक्षा असं बोलून मेलेलं काय वाईट आहे. आणि तुम्हाला सांगतो 99% जरी गाव बोललं नाही किंवा आजूबाजूची गावं बोलली नाही, हे बोलली नाही, तर आम्ही तिथे लहानपणापासून राहतो. त्यामुळे पुढची जी आमची पिढी येईल त्याला निरोगी आयुष्य देणं हा हा आपला काम आहे. वाडवडिलांनी काही सगळं त्याग वगैरे करून काही जमीन न विकता आपल्याला तो निसर्ग दिला. त्यामुळे आपली पण ती जबाबदारी की ते पुढच्या जी आपली पोरबाळ पुढची पिढी येईल त्यांना देणं आहे. ते आपण ते जीवाला धोका आहे किंवा पोलीस केस होईल, मला ह्याच्याशी काय घेणं देणं नाही अजिबात. ते जेव्हा होईल तेव्हा होईल, जेव्हा कोण गोळ्या घालील तेव्हा घालील, पण निसर्ग हा वाचला पाहिजे. काही काही करून निसर्ग वाचला पाहिजे, तरच जी आपली पुढची पिढी आहे ती सुखानं राहील आणि आपण पण सुखानं राहू.